36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. औरंगाबाद येथे चालू असलेल्या बँकेच्या फसवणुकी सुरूच आहे. मागील काही दिवसांपूर्वी बऱ्याचशा बँकांनी लोकांची फसवणूक केली. त्यामध्ये आदर्श नागरी पतसंस्था तसेच 62,000 डिपॉझिटर रुक्मिणी, यशस्विनी, ज्ञानोबा यामध्ये 80% आर्मी रिटायर्ड डिपॉझिटर आहेत. तरी देवळाई महिला, मलकापूर अर्बन, अमरावती, अनुग्रह यामध्ये सुद्धा ग्राहकांची फसवणूक केली गेली आहे. अशा कमीत कमी 2,000 करोड रुपयांची फसवणूक बँकांद्वारे केली गेली आहे. ज्ञानोबा नागरी पतसंस्था, सहकारी संस्था फसवणूक प्रकरण तसेच आभा गुंतवणूक आणि जमीन विकास घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी देश सोडून पळून गेल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला अर्थात EOW सोमवारी मिळाली आहे. EOW मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय की सहकाराचे व्यवस्थापक सोमनाथ नरवडे यांनी आम्हाला सांगितले की पंकज चंदन शिवे थायलंडला पळून गेलेत. चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखालील 2 वित्तीय संस्थांमध्ये पैसे अडकलेल्या संतप्त गुंतवणूकदारांनी नरवडे यांना ताब्यात घेतलं होतं. चंदन शिवे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध 4 ऑक्टोबर रोजी MIDC सिडको पोलीस ठाण्यात पहिला FIR दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर 54 लोकांची 2.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. FIR रविवीर या 35 वर्षीय गुंतवणूकदाराने दाखल केलाय. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आदर्श बँक घोटाळा तेव्हा सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता आणि या घोटाळ्याच्या विरोधात बऱ्याचशा उपोषणं केली होती. आज सुद्धा त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे. जोपर्यंत गरीब गरजू लोकांचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत ते उपोषण मागे हटणार नाही असं त्यांनी नागरिकांना सांगितलंय आणि त्यांनी लोकसभेत सुद्धा या मुद्द्याला उचलून धरलंय. ऑल MIM पार्टीचे औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आमच्या औरंगाबाद प्रतिनिधी समीर शहा यांनी संवाद साधलाय. नक्की काय सांगितलंय त्यांनी पाहूयात. पहले आदर्श पत संस्था थी जिसने 200-250 करोड़ रुपए का घपला कर दिया, लोगों के पैसे हड़प लिया. अब उसके बाद बहुत सारी और भी पत संस्थाओं के ऐसे घोटाले सामने आ रहे हैं, जिसमें एक ज्ञानोबा पत संस्था है. तकरीबन 80 करोड़ का बताते हैं, ये 80 करोड़ का घोटाला है करके. और अफसोस की बात यह है कि इसमें 80% जो डिपॉजिटर्स है वो एक्स आर्मी मैन है, फौज में काम करने वाले, देश की रक्षा के लिए काम करने वाले वो फौजी है, जिनका पैसा रिटायरमेंट का पैसा है, PF का पैसा है. वो पैसा ये लोगों ने इस पत संस्था के अंदर जमा कराए. और उसका जो मेन चेयरमैन था उसको जब पता चला कि मेरे खिलाफ FIR हो रहा है, अब मेरे ऊपर कार्रवाई होगी, तो पता चला है कि वो कम से कम 2,000 करोड़ रुपए के जो लोगों के डिपॉजिट्स थे उसको लेकर फरार हो गए. आदर्श नागरी पत संस्था 62,000 डिपॉजिटर्स है. रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा 80% डिपॉजिटर्स जो है वो एक्स आर्मी मैन है, जिन्होंने अपना पैसा इसके अंदर लगाया कोऑपरेटिव सोसाइटीज और कोऑपरेटिव बैंक्स के अंदर. देवलाई महिला, मलकापुर अर्बन, अमरावती की अनुग्रह, मुंबई की नागरी पत संस्था, ऐसे कुल मिलाकर कम से कम 2,000 करोड़ रुपए. अध्यक्ष महोदय, ना तो RBI का इनके ऊपर कोई कंट्रोल है, ना कोऑपरेटिव डिपार्टमेंट का. अध्यक्ष महोदय, आदर्श नागरी पत संस्था औरंगाबाद के मेरे चुनावी क्षेत्र के अंदर आती है. 62,000 डिपॉजिटर्स है. जिंदगी भर की कुछ ऐसी महिलाएं हैं, उनकी जिंदगी भर की कमाई 2 लाख रुपए है. वो 2 लाख रुपए उसने सिर्फ इस वजह से वहां पर उस संस्था के अंदर लगाई कि वहां पर इंटरेस्ट रेट ज्यादा दिया जाता है. ये लालच दिखाकर लोगों का PF का पैसा लिया जाता है. अगर कोई रिटायर हो रहा है तो उसका रिटायरमेंट का पैसा लिया जाता है. और ये पैसा लेकर ये इनिशियली तो पैसा दे देते हैं उन्हें, लेकिन बाद में ये फरार हो जाते हैं. मैं सरकार से ये अनुरोध करना चाहूंगा. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा, औरंगाबाद.